नमस्कार, कुक विथ TDSमध्ये स्वागत आहे। आज आपण स्टफ्ड शिमला मिरची कशा प्रकारे बनवली जाते ते बघणार आहोत। दररोज आपण शिमला मिरचीची वेगवेगळ्या प्रकारे भाजी बनवतो, पण तीच आज आपण वेगळ्या पद्धतीने म्हणजे स्टफ्ड पद्धतीने कशी करतात ते बघणार आहोत। येथे पहिल्यांदा मी थोडासा मसाला बनवणार आहे। त्यासाठी मी ते लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आल्याचा तुकडा घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे। जास्त मी याच्यामध्ये मसाला नाही वापरत, फक्त एवढाच वापरणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेते। हे सगळं आपण बारीक करून वाटून घेऊ। याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे। ही पेस्ट आपण नंतर वापरणार आहोत। त्यासाठी पहिल्यांदा मी ते तेल वापरते। मी पहिल्यांदा स्टफिंग तयार करून घेते। इथे मी तेल घातलेलं आहे। याच्यामध्ये मी थोडंसं जिरं मोहरी टाकते, थोडीशी हळद टाकते, त्याचबरोबर थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट पावडर टाकते थोडी। आणि याच्यामध्येच मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे। याला आपण व्यवस्थित हलवून घेऊ। याला व्यवस्थित स्मॅश करून घेऊन याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते। हे स्टफिंग आपण शिमला मिरची मध्ये भरून शिमला मिरची बनवायची आहे। याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते आणि हलकसं परतून घेते, जेणेकरून जो बटाटा कच्चा वगैरे राहिला असेल तो निघून जाईल। आता मी शिमला मिरची अशा कट करून घेतलेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये आपण हे स्टफिंग भरून घेऊ। दररोज आपण नेहमी शिमला मिरची मध्ये बटाटा कट करून वगैरे भाजी बनवतो, पण आज आपण तेच बटाटे उकडून घेऊन त्याचे स्टफिंग बनवून आज आपण या मिरचीमध्ये भरून घेऊन ही भाजी बनवून घेऊ। मी अशा प्रकारे सगळ्या शिमला मिरच्यांच्या मध्ये हे स्टफिंग भरून घेत आहे। माझं पूर्ण भरून झालेलं आहे स्टफिंग। याला आता आपण तेलामध्ये थोडंसं भाजून घेऊ, जेणेकरून जी शिमला मिरची आहे ती कच्ची राहणार नाही। त्याला मी थोडंसं तेल घातलेलं आहे। याच्यामध्ये हे मी सगळीकडे पसरून घेते आणि याच्यामध्ये मी ते शिमला मिरची घालून थोडं फ्राय करून घेते। असं भाजून घेतल्यामुळे शिमला मिरची कच्ची राहणार नाही। याला आपण परतून घेऊ आणि दोन्ही साइडने भाजून घेऊ। एक साइडने भाजून झालेली आहे, दुसऱ्या साइडने पण भाजून घेऊ। मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। हे बघा भाजलेली आहे शिमला मिरची आपली दोन्ही साइडून। हे बघा मी सगळ्या भाजून घेतलेल्या आहेत। त्यामुळे काय होतं की शिमला मिरची शिजण्यास पण मदत होते आणि व्यवस्थित भाजली जाते। आता आपण तेल घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये, याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेले आहेत आणि जो आपण मगाशी कांदा टोमॅटो कोथिंबीरची जी पेस्ट केली होती ती मी याच्यामध्ये घालते। याला आता आपण चांगलं परतून घेऊ, म्हणजे जो कांद्याचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईल, कारण की कांदा आपण मिक्सरमध्ये घालताना कच्चाच घातला होता।
हे आता तेलामध्ये याला हळूहळू परतून घेऊ, म्हणजे कांद्याचा पण वास निघून जाईल. याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकते, लाल तिखट पावडर टाकलेली आहे. याला पण परतून घेऊ. याला आता आपण चांगलं व्यवस्थित हलवून घेऊ. याच्यामध्येच मी थोडंसं मीठ टाकते. जेणेकरून सगळ्या शिमला मिरचीला ते लागेल. याच्यामध्येच मी थोडासा गरम मसाला ॲड करते. याला तेल सुटेस तोपर्यंत आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे. कढईला तेल सुटलेलं आहे एवढा, त्यामुळे मसाला आपला चांगला भाजलेला आहे. याच्यातच मी आता या शिमला मिरची घालते. तुम्हाला ड्राय ठेवायचं असेल तर तुम्ही ड्राय सुद्धा ठेवू शकताय. तुम्हाला ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही ग्रेव्ही पण बनवू शकताय. मी अशा प्रकारे केली आहे. मी अशा शिमला मिरच्या ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. याच्यात आता वरती झाकण ठेवू आपण, त्यामुळे ते मसाला त्याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स होऊन जाईल. आता आपण याला पलटून घेऊ, म्हणजे दोन्हीकडून मसाला लागेल. स्टफ केलेल्या शिमला मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या, नाहीतर बटाटा पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स होतो. त्यामध्ये पहिल्यांदा स्टफिंग केलेल्या मिरच्या आहेत त्या पूर्ण आधी पहिल्यांदा व्यवस्थित भाजून घ्यायच्या आणि मग नंतर मसाल्यामध्ये मिक्स करायच्या. याला आपण 5 मिनटं शिजवलेली आपली तयार झालेली आहे स्टफड शिमला मिरची. ही तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, टिफिनला सुद्धा घेऊन जाऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी किंवा ही भाजी कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.